शिवसेना ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पिंगळीत महाआरोग्य शिबिर संपन्न। परभणी तालुक्यातील पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आज महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादासराव गरुड, शिबिराचे आयोजक अंगद गरुड व मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात बीपी, शुगर, डोळ्यांचे विकार, कान, नाक, घसा तसेच लहान मुलांची विविध विकाराची मोफत तपासणी करून औषध गोळ्या देण्यात आल्या। आज संपन्न झालेल्या शिबिरात पिंगळी गावासह आजूबाजूच्या खेड्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की आपली विधानसभा ही आरोग्यमुक्त विधानसभा करण्याचा आमचा संकल्प आहे। त्या अनुषंगाने आम्ही सर्वत्र असे महाआरोग्य शिबिर आयोजित करत आहोत। या सर्कलमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या काही लोकांना अडीअडचणी असतील आरोग्याच्या संदर्भातल्या, त्या अडीअडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक सर्कलला, प्रत्येक गावामध्ये आम्ही असे आरोग्य शिबिर घेतोय। आज पिंगळीचं हे महाआरोग्य शिबिर होतं। यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या परिसरातले सुद्धा आलेले आहेत। त्यामध्ये काही डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करतो। कॅटरॅक्ट मुक्त विधानसभा जी घोषणा आहे त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10,500 लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत झालेले आहे। 60 वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही चष्मासुद्धा या निमित्तानं देतो। हे आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला मतदारसंघ सुदृढ राहायला पाहिजे, आरोग्ययुक्त हा मतदारसंघ राहायला पाहिजे। म्हणून हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील, डायलिसिस असेल किंवा नव्यानं आता कॅन्सर युनिटसुद्धा आपण सुरू करतोय। पेट स्कॅनसारखी मशीनसुद्धा आज परभणीमध्ये येते। आता तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर एवढा वाढलेला आहे की दर 100 महिनेमागं 5 महिलांना हा कॅन्सर डिटेक्ट होतो। पण याच्यासाठी सुद्धा मॅमोग्राफी मशीन आम्ही आता आमच्या मेडिकल कॉलेजला आपल्या उपलब्ध करून देतो, जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये लवकर जर त्याचं निदान झाले तर त्याच्यावर इलाज होऊ शकतो आणि आपल्या माता भगिनींचे जीव वाचू शकतो। सर्वायकल कॅन्सर असेल त्याचंसुद्धा आम्ही आता विधानसभेत मागणी केलेली आहे किंवा ती 15 ते 35 वर्षाच्या महिलेला ती जर वॅक्सिन फ्री केली तर सर्व्हिक्स कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो। अशा आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या आरोग्याच्या समस्याला कुठंतरी एक चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, यासाठी या आरोग्य शिबिराची आम्ही प्रत्येक गावामध्ये आयोजन करतोय। जेणेकरून तुम्ही पाहिलं असेल की शेती करणारे लोक असतात, शेतकरी असतात, त्यांच्या लवकर लक्षात येत नाही, कुठं गाठ आलेली असेल, कुठं डोळ्यावर दिसत नसेल तर तसंच लोक आपलं जीवन व्यतीत करतात। म्हणून त्या लोकांना आणि मॅक्झिमम करून ज्येष्ठ नागरिकांना याची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय। शहरामध्ये सुद्धा अशा आरोग्य शिबिर आपण आयोजित करतोय। शहरामधून 4 मोफत गाड्या आपण सुरू केल्या बसच्या। आता आमचा मानस असा आहे की जर प्रतिसाद बघून पिंगळी इथून सुद्धा एक मोफत गाडी आम्ही मिरखेलतून सुरू करतो। रुग्ण सेवेसाठी रुग्ण वाहन एक उपलब्ध करून देतो। पण फ्री बस सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी लोक येतील त्या बसनं इलाज करतील आणि परत वापस आपल्या घरी पोहोचण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे। म्हणून आरोग्ययुक्त ही विधानसभा आपल्याला निर्माण करायची।